दरम्यान अध्यादेशानंतर आपलं वैर संपलं असं मनोज जरांगेंनी म्हटलेलं, मात्र पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर वादग्रस्त शब्दामध्ये टीका केल्याचं आता बघायला मिळतं। त्याचवेळी त्यांनी एकनाथ शिंदेंचं मात्र कौतुक केलंय, मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल केलाय। मुंबईत पाय ठेवू देणार नाही असं म्हणणाऱ्यांना वर्षावर जाऊन धुतलं असतं असं वादग्रस्त वक्तव्य जरांगेंनी पुन्हा एकदा केलं। यासोबतच उपमुख्यमंत्री शिंदेंवर मात्र त्यांनी स्तुतीसुमनं उधळली। आंदोलकांचा गैरफायदा घेऊन काहींचा सरकार अस्थिर करायचा प्रयत्न होता असा आरोप ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी केला। त्याला उत्तर देताना जरांगेंनी फडणवीसांवर तोफ डागली आहे। त्या आंदोलनाचा काही लोक राजकीय दृष्ट्या जर गैरवापर करून राज्याचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते, पण देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तात्काळ जी पावलं उचलली, त्यानंतर ज्यांना हे सर्व घडवायचं होतं त्यांच्या त्या संपूर्ण योजना बारगळल्या। पण असं खरं असल्याने मी लगेच खरं म्हणलो असतो। आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे। आणि काय म्हणले पुढं, सर आरक्षण नव्हतं पाहिजे, मुंबईत काय करायचं होतं, फडणवीसांना घ्यायचं। हां, फक्त फडणवीसला घ्यायलाच होतं। आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते, पाय ठेवून देणार नाही, उभा राहून देणार नाही, मराठी कशी मुंबईत येतो बघू, एक दिवसाची परवानगी। मग त्या राग आम्हाला जर तसं करायचं असलं, फडणवीसला ते धुतलं असतं ते जाऊन वर्षा मागल्यावर असा होतो